आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय पुण्यामधून शिवाजीनगर कोर्टमध्ये या आरोपींना आता आणलं गेलेले मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन सुरू आहे, निषेध केला जातो आहे, जोरदार घोषणाबाजी केली, आक्रमक झालेल्या आहेत भाजपच्या महिला कार्यकर्त्या। याच गाडीमधून हगवणे पिता पुत्रांना आता आणण्यात आलेलं आहे आणि आज पहाटे स्वारगेट परिसरामधून त्यांना बेड्या ठोकल्या, त्यानंतर आता कोर्टातल्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। हिंजवडीमधल्या लॉकअप मध्ये हे दोघे जण होते, संपूर्ण हगवणे कुटुंब खरं तर या ठिकाणी होतं। पोलिसांच्या गाडीवर या ठिकाणी काही वस्तू फेकण्याचा प्रयत्न इथल्या महिला कार्यकर्त्यांनी केला। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया चंद्रकांतकडे। चंद्रकांत, महिला आक्रमक झालेल्या दिसतात, आरोपींना आणण्यात आलेला आहे शिवाजीनगर कोर्टमध्ये, काय नेमके तपशील? शेवटी दुसऱ्या गेटनी पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना कोर्टात नेले, पण तरी पण तिथेही भाजपच्या काही महिला इथं हजर आल्या आणि त्यांनी शेवटी त्या जाळीच्या गाडीवर टमाटे फेकून आपला निषेध हा व्यक्तच केलाय। तिकडच्या गेट नंबर 1 वरही आंदोलन सुरू होतं भाजपच्या महिला आघाडीचं आणि गेट नंबर 2 वरही आंदोलन सुरू होतं। शेवटी गेट नंबर 2 मधून गाडी आणतात इकडं आंदोलन सुरू केलं आणि निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीने अत्तर कडक बंदोबस्तात आरोपी हजर झाले आणि थोड्याच वेळात कोर्ट रूम मध्ये त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केले जाईल आणि पुढची सगळी सुनावणी होईल। पण आज एकूण जो निषेध होता सगळा भाजपचा आणि इतर शिवसेना उभाटा गटाचा, तो निषेध व्यक्त करण्यासाठी या सगळ्या महिला इथं आलेले आणि हे सगळं कोर्टातलं वातावरण थोडं किती नाही म्हणलं तरी टेन्स आहे, कारण आरोपीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। अगदी चंद्रकांत, अगदी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही सगळी दृश्य दाखवूया। ही शिवाजीनगर कोर्ट बाहेरची दृश्य आहेत आणि याच गाडीमधून या आरोपींना आणण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवली, पोलिसांचा फौजफाटा आहे, कारण या आरोपींवर कुठेतरी हल्ला होण्याची एक शक्यता व्यक्त होत होती। प्रचंड प्रमाणामध्ये आक्रोश आहे, त्यांचा जाहीर निषेध केला जातोय। संपूर्ण हगवणे कुटुंबाच्या विरोधात एक प्रकारे वातावरण असताना पोलिसांसमोर सुद्धा एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती होती आणि ज्याप्रमाणे अपेक्षित होतं त्याप्रमाणे हगवणे कुटुंबाला या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लेकी बाळीचं जे सरकार चालतंय त्याची जाणीव करून देणारं होतं। जर ते चुकीचं वागत असतील आणि त्यांना कुठल्या पदाचा माज असेल, आम्ही त्यांना टोमॅटो आणि अंडी फेकून मारलेले आहेत आणि याच्यापेक्षा वाईट आमच्या हातात आला असता तर त्याला इथे चौकात नागडा करून मारला असता, तुडून मारला असता त्या नराधमाला। ज्यांनी तेवढा त्रास दिला ना त्या महिलेला, त्याच्या डबल त्रास आम्ही इथं दिला असता आणि आम्ही सरकारला विनंती करतो की त्याला फाशी म्हणजे फाशीच द्यायला पाहिजे। सगळ्यात महत्वाचं, त्या लेकीला, त्या तान्ह्या बाळाला पाजणाऱ्या आईला अंगावर वळ उठेपर्यंत नालायकांना मारलं, त्याला त्याची एक झलक आम्हाला द्यायला मी तर सरकारला विनंती करते, आमच्या तेवढी थोडा वेळ द्या, त्याला नारी शक्ती काय असते ते कळेल। हे सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत, ह्याच कोर्टात त्यांना आत नेलं। आपण टमाटे दाखवण्याचा प्रयत्न करू, जे फेकून मारलेले आहेत तिकडं पोलीस गाडीवरती, हेच ते टमाटे आहेत जे ह्या महिला आंदोलकांनी भाजपच्या महिलांना फेकून मारले आणि आरोपीचा निषेध केलेला आहे। आता काही क्षणापूर्वीच आरोपीची जाळीच्या गाडीत त्याला कोर्टात नेलेलं आहे आणि पुढील सगळी कारवाई कोर्ट रूम मध्ये सुरू होईल। बॅक टू स्टुडिओ। खरं तर महिला आघाडीच्या या कार्यकर्त्यात भाजपच्या मोठ्या आक्रमक झाल्यात आणि खरं तर आरोपीला आणण्याच्या आधी कित्येक तरी तास त्या तिथे उभ्या होत्या, आरोपींची त्या वाट बघत होत्या, प्रतीक्षा करत होत्या, त्यांच्या ताब्यात द्यावा अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा आक्रोश आहे। झी 24 तासनं काल मोहीम हाती घेतलेली होती आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून जेव्हा आपण महिलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यावेळी प्रत्येक महिलेनं हीच प्रतिक्रिया दिली आहे, कठोरात कठोर शिक्षा या नराधमांना झाली पाहिजे, संपूर्ण कुटुंबियांना झाली पाहिजे। वैष्णवीचा अमानवी छळ करून अक्षरशः तिला मृत्यूला कवटाळायला भाग पाडलं होतं। एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये आणखी काही आंदोलनं होत आहेत का? कारण राजकीय बाजूने सुद्धा खरं तर हे प्रकरण आता पेटत चाललेलं दिसतंय। चंद्रकांत, आता शेवटी हे आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित होते म्हणून सगळे विशेष करून उभाटा गट, महिला शिवसेना आणि भाजप महिला आघाडी, विशेष म्हणजे महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत, तरीही भाजप महिला आघाडीने आंदोलन केलेलं आहे। हे विशेष म्हणावं लागेल, कारण आरोपीचा जो गुन्हा आहे तोच तेवढा
गंभीर स्वरूपाचा आहे, म्हणून त्या महिला आघाडी आरोपीला आत नेले तरी त्यांचं आंदोलन आणि आक्रोश जे आहे, घोषणाबाजी थांबायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्याला तात्काळ फाशी द्यावं. त्यासाठी हे सगळं महिला आघाडीचं इथं गेटवरती आंदोलन सुरू आहे. आता खरं तर आरोपींना आता कोर्टमध्ये नेलेले, पेश केलं, सुनावणी पुढे होईलच, पण तोपर्यंत हे आंदोलक तरी इथं कॅमेरे असल्यामुळे आंदोलन त्यांचं सुरूच आहे. अगदी चंद्रकांत, तसे संपर्कात राहा. पण झी 24 तास प्रेक्षकांना ही सगळी दृश्य नेमकी काय आहेत ते आपण दाखवूया. शिवाजीनगर कोर्टच्या बाहेर अशा प्रकारे भाजप महिला कार्यकर्त्या या आक्रमक झालेल्या आहेत. काही वेळापूर्वी आपण हिंजवडीमधली सुद्धा दृश्य पाहिली होती. त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी एक प्रकारे आंदोलन केलं होतं आणि त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मोठे ताशेरे ओढले होते. या आधीच पोलीस कंप्लेंट जेव्हा आली होती पोलिसांकडे या संदर्भातला, जेव्हा तक्रार दाखल झाली होती त्याच वेळी जर कारवाई केली असती तर आज वैष्णवीचा जीव वाचला असता, अशा प्रकारे त्यांनी भूमिका मांडलेली होती. तर या भाजप महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे याला एकदा आमच्या ताब्यात द्या आणि निश्चित आम्ही त्याला धडा शिकवू. कशा प्रकारे नारी शक्ती असते हे आम्ही दाखवून देऊ. आणि त्याचबरोबर त्यांची घोषणाबाजी चालू आहे. शिवाजीनगर कोर्टच्या बाहेर अशा प्रकारे सध्या वातावरण तापलेलं आहे. आरोपी असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता पुत्राला घेऊन आता पोलीस कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना गेट नंबर 2 या ठिकाणून सोडण्यात आलेला आहे. गेट नंबर 1च्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे, आक्रमक महिला आहेत. या ठिकाणी आंदोलनं, घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळे त्यांना गेट नंबर 2 मधून आत नेण्यात आलेलं होतं. आता कोर्टाची प्रक्रिया तिकडे आत कोर्टामध्ये सुरू आहे. त्यामुळे आता या पिता पुत्राला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते, कशा प्रकारे कोर्ट या सगळ्याची आता दखल घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालपासून वैष्णवीच्या या मृत्यूचं प्रकरण आणखी जोरदार तापलेलं असताना तिच्या आई वडिलांचा आक्रोश खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं असताना या आक्रोशाचा जी हाक आहे ती आणखी मोठी तीव्र होत चाललेली दिसते आहे. आणि एकंदरीतच वैष्णवीला न्याय मिळावा अशा प्रकारे हे सगळीकडे मागणी होती आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या पुण्यातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि कोर्टामध्ये नेमकी काय प्रक्रिया चाललेली आहे ते सुद्धा आपल्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या या आरोपींना आतमध्ये नेण्यात आलेला आहे. या दोघांबाबत आता काय नेमकी कोर्टाची सगळी प्रक्रिया पुढे होतीये, काय कार्यवाही होतीये बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर आज संपूर्ण हगवणे कुटुंब ज्यांनी अत्याचार या 2 सुनांवर केले होते, हे संपूर्ण कुटुंबीय आज एकाच लॉकअपमध्ये हिंजवडीमध्ये होते. मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर लज्जेची कुठलीही खरं तर रेष नव्हती असेही आरोप होत आहेत. अंजली दमानी यांनी तसा आरोप केलेला होता. त्याचप्रमाणे अनेक ज्या महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी जमलेल्या होत्या त्यांनी सुद्धा तसंच म्हटलेलं होतं, आपण केलेल्या कृत्याची कुठल्याही प्रकारे लाज या कुटुंबाला वाटत नाहीये अशा प्रकारे त्यांची सगळी बॉडी लँग्वेज सांगत होती असंही कळतंय. त्यामुळे आता कोर्ट या सगळ्या प्रकरणाची किती गंभीरपणे दखल घेतेय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर एकीकडे रोहिणी खडसे यांनी काही वेळापूर्वी जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी सांगितले की कलमं अत्यंत सौम्य लावलेली आहेत, त्यामुळे या दृष्टीनं आणखी काही कोर्टामध्ये घडतंय का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोर्ट नेमकं कुठल्या गोष्टींची दखल घेणार आहे, कुठल्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करते हे सुद्धा बघावं लागणार आहे. यापूर्वी वैष्णवीची मोठी जाऊ असलेल्या मयुरीनं तक्रार केलेली होती या कुटुंबाच्या छळाविरोधात. ती तक्रार त्यावेळी दाखल करून घेतलेली नव्हती. काही कालांतरानं ही तक्रार दाखल करून घेतली होती. मात्र प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न झालेला होता हे सुद्धा माध्यमांच्या समोर आलेलं होतं आणि त्यामुळे याबाबत सुद्धा आता कोर्ट काही दखल घेत आहे का हे बघावं लागणार आहे. पुढे या संदर्भातली एक मोठी बातमी. कसपटे कुटुंबानं पुणे बार असोसिएशनला एक पत्र लिहिलेलं आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आपण कोणीही वकील पत्र न घेण्याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे. त्यासाठीचा विनंती अर्ज कसपटे कुटुंबानं आता दाखल केलाय. तसं पत्र कसपटे कुटुंबियांनी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना लिहिलेलं आहे. 16 मेला झालेली ही घटना अत्यंत दुःखद आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. तशीच आपणास नम्र विनंती अर्ज करतो की आपण कोणीही या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये असं पत्र कसपटे कुटुंबियांनी लिहिलेलं आहे. या घटनेला आम्हाला न्याय देण्यास प्रयत्न करावा अशी विनंती कुटुंबियांनी बार असोसिएशनकडे केलेली आहे. तर कसपटे कुटुंबानं पुणे बार असोसिएशनला हे विनंती अर्ज केलेला आहे, पत्र लिहिलेलं आहे.
हगवणे कुटुंबाचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असा आशय या पत्रामध्ये दिलेला आहे। वैष्णवीचं मृत्यू प्रकरण, या प्रकरणामध्ये आपण कोणीही वकीलपत्र घेण्याबाबत घेऊ नये असे विनंती अर्ज कसपटे कुटुंबियांनी केलेला आहे। ते पत्र कसपटे कुटुंबियांनी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना लिहिलेलं आहे।